भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांचे पुतणे यशराज भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला। महाबळेश्वरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी संजय पाटील यड्रावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी महायुतीतील घटक पक्ष आणि यड्रावकर गटानं बाईक रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। अबकी बार 75 पारचा नारा देत सोलापूर महानगरपालिकेवरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार अण्णा बनसोडेंनी केलाय। सहसंपर्क मंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सोलापुरात आढावा बैठक घेतली। महाड नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। चेतन पोटफोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून महाविकास आघाडीनं 20 जागांवरती उमेदवार देण्याचा निर्धार केलाय। शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोबत न घेण्याच्या अटीवर बुलढाण्यात वंचितनं काँग्रेसची युती केली। बुलढाणा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका वंचित आणि काँग्रेस युतीत लढणार आहेत। मोहोळ नगर परिषदेचं नेतृत्व करण्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आजी माजी आमदारांमध्ये वाद सुरू आहे। आमदार राजू खरे आणि माजी आमदार रमेश कदम यांच्यामध्ये नेतृत्व करण्यावरून कलगीतुरा रंगलाय। लोणावळा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून लोणावळ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। शहरातून निघालेल्या भव्य रॅली दरम्यान सुनील शेळके यांनी भाजपच्या संभाव्य नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरती जोरदार निशाणा साधला, त्यामुळे राजकीय वातावरण तापलं। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या 17 आणि काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते या शक्ती प्रदर्शन रॅलीत उपस्थित होते। धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून चिंतन पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी संकल्प मेळावा घेत भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। एरंडोल नगर परिषद निवडणुकीत एकाच वेळी 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज केलाय। गावातील मुख्य चौकातनं शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढत अर्ज दाखल करण्यात आला। सावदा नगरपालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत 25 उमेदवारी अर्ज दाखल झाले। दरम्यान आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करा असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडेंनी केलं। चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून माजी आमदार रमेश कदम यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव उपस्थित होते। हिंगोलीत नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून नीता बांगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। हिंगोलीत अद्याप युतीबाबत घोषणा झालेली नाही, त्यामुळे आता भाजप स्वबळावरती लढण्याची शक्यता आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी उईकेंनी यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जळगावच्या वरणगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपमध्ये फूट पडली आहे। जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून नव्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंसह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आक्रमक झाले। सुनील काळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजप उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला। गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय। तिरोडा तसंच गोंदिया, गोरेगाव आणि सालेकसा इथे भाजप स्वबळावरती लढणार आहे। विकास हाच अजेंडा असल्याचं म्हणत आमदार संजय पुराम यांनी 16 तारखेपर्यंत उमेदवार जाहीर करणार असल्याचं सांगितलं। यावल नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून छाया पाटील यांनी अर्ज दाखल केलाय। यावेळी शहरातनं भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावरती मनसेला छत्रपती संभाजीनगरमध्ये खिंडार पडले। चंदू नौकुतेंनी छत्रपती संभाजीनगर विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा देत मनसेला जय महाराष्ट्र केलाय। सर्व गोष्टींचा विचार करून मी पक्ष सोडतोय असं राजीनामा पत्रामध्ये लिहून त्यांनी पक्षाला रामराम केला। नागपूरमधल्या बाळापूरचे माजी आमदार बळीराम शिरस्कर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश केला। नागपूरमधल्या आमदार निवासात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंनी आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या सर्व जागा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती लढवल्या जातील असं म्हटलंय। बारणेंच्या या विधानामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। जळगावातील धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून वैशाली भावेंचं नाव जाहीर झालंय।
महायुतीच्या कोर कमिटीने पत्रकार परिषद घेत वैशाली भावेंच्या नावाची घोषणा केली. कर्जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक बळवंत घुमरे आणि विनिता घुमरे या दाम्पत्यानं शेकडो कार्यकर्त्यांसह आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बळवंत घुमरे आणि विनिता घुमरे भाजपमधनं दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले. लोणावळा नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आजपासून प्रचाराला सुरुवात केली. नगरसेवक पदाचे 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात रॅली काढत प्रचाराचा नारळ फोडला. हिंगोलीच्या कळमनुरी नगर परिषदेसाठी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अश्लेषा चौधरी आणि इतर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आले. जळगावमधील नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटचे 3 दिवस शिल्लक असल्यामुळे उमेदवारांची धावपळ सुरू आहे. ऑनलाईन अर्ज भरताना अडचणीत येत असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवारी सुट्टीच्या दिवशी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मुंबईत निवडणुकीसाठी काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलाय. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी या संदर्भातली घोषणा केली. त्यामुळे या निवडणुकीत आता अधिक चुरस वाढण्याची शक्यता आहे. मुंबईच्या जनतेचा महायुतीवरतीच विश्वास आहे, त्यामुळे मुंबईत महायुतीचा महापौर होणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. स्थानिक पातळीवर युती आघाडी करायला शरद पवारांनी मोकळीक दिली. युती आघाडी करायला अट नाही असं पवार म्हणाले. काँग्रेस नगरपालिका निवडणुकीत आपलं वर्चस्व आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष राणीताई अग्रवाल यांच्या उपस्थितीत अलिबागमध्ये एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं. बदलापूर शहरामध्ये ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस पर्यायानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मनमानी कारभाराला वैतागून बदलापूर काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. अमरावतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय. विधान परिषदेचे आमदार संजय खोडकेंचे कट्टर समर्थक राजेंद्र सिंग सोमवंशींनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय. सोमवंशी चिखलदरा नगर परिषदेवरती सातत्यानं 20 वर्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक राहिले. लोणावळ्यात महायुतीत निर्माण झालेल्या तिढ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढाई पूर्णपणे स्वबळावरती लढणार असून नगराध्यक्षपदासाठी 1 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 17 उमेदवारांची घोषणा आमदार सुनील शेळकेंनी केली आहे. 2 ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे लोणावळ्यात खरी लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी रंगण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती समजल्या जाणाऱ्या खामगावच्या बाजार समितीत मोठा राजकीय उलटफेर बघायला मिळालाय. दिलीप कुमार सानंदा यांचे खंदे समर्थक सुभाष पेसोडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आलाय. यावेळी तब्बल 12 संचालकांनी या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे हा ठराव पारित झाला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगरुळपीर या 4 नगर परिषदा तसंच मालेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या 5व्या दिवशी 79 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी तर नगराध्यक्ष पदासाठी 11 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. एरंडोल नगर परिषद निवडणुकीसाठी आता अवघे 2 दिवस शिल्लक असताना सत्ताधारी पक्षाकडून अद्याप एकाही उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज दाखल झालेला नाही. एकीकडे गटबाजी तर दुसरीकडे नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी की विद्यमान सदस्यांनाच पुन्हा तिकीट द्यावं यावरून अजूनही निर्णय झालेला नाही. पुण्याच्या मुळशीतील बापूजीबुवा घाटात मोकाट बैलानं धुमाकूळ घातला. 4 चाकी वाहनाला अडवत बैलानं हल्ला केला. दरम्यान बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकानं ट्रॅक्टरच्या मदतीनं बैलाला बाजूला केलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. बिबट्याला रेस्क्यू करत असतानाची दृश्य आणि नागरिकांची धावपळ सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे बुलढाण्यातील खामगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार निखिल पाटलांवरती उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरींनी कारवाई केली. आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्याला उद्धट वागणूक दिल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली आणि त्यानंतर रस्त्याच्या मागणीचं प्रकरण नायब तहसीलदारांकडून काढण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातल्या बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतनं आमगाव आणि सालिकसा या 2 तालुक्यातील 36 गावांना पाणीपुरवठा केला जातो. वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीनं या योजनेचा पाणीपुरवठा खंडित केलाय. त्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. नायगाव परिसरात मोठमोठे पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पालिकेला मुहूर्त मिळत नसल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः खड्डे बुजवले. मनसे नेते अविनाश जाधव आणि वसई विरार शहर अध्यक्ष प्रवीण भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नायगाव शहरातले खड्डे बुजवले.
हिंगोलीच्या कळमनुरी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत सुजात आंबेडकरांनी आमदार संतोष बांगर यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आमदार काय करतात तर आपले दंड ठोकतात आणि आता या आमदाराला ठोकण्याची तुमची जबाबदारी असं विधान सुजात आंबेडकरांनी केलं. मंत्री नितेश राणेंनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींवरती टीका केली. राहुल गांधी आपल्या देशासाठी पर्यटक आहेत. लोकशाहीची थट्टा करण्याची त्यांना सवय आहे, त्यामुळे जनतेनं त्यांना बिहारमध्ये नाकारून एनडीएला संधी दिली अशी टीका मंत्री नितेश राणेंनी केली. जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनानं चुका कबूल करा असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवरती निशाणा साधला आणि आमच्या योजना आवडल्यामुळे लोकांनी आम्हाला मतदान केलं असं फडणवीस म्हणाले. निवडणुकीतला पराभव स्वीकारायचा असतो. विरोधकांनी रडीचा डाव न खेळता परीक्षण करावं असं म्हणत भाजपच्या प्रवीण दरेकरांनी विरोधकांवरती टीका केली. बिहारमध्ये झालेल्या विजयानंतर बुलढाण्याच्या खामगावात जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत डीजेच्या तालावर टीका धरला. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढते. जिल्ह्यातून पकडलेल्या बिबट्यांपैकी 200 बिबट्यांना वनतारा प्रकल्पात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय असं मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. बिबट्या हा शेड्यूल 1 मध्ये येत असल्यामुळे त्याला ठार करता येत नाही, त्यामुळे त्याला शेड्यूल 1 मधून वगळण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. शरद पवारांनी आज बारामतीच्या पंढरे परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने घेतलेल्या ऊसाच्या पिकाची पाहणी केली. यावेळी शरद पवारांसोबत पत्नी प्रतिभा पवार सुद्धा उपस्थित होत्या. पुढील 3 वर्षात बारामतीच्या शेतकऱ्यांनी 100% एआय तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असंही पवारांनी म्हटलं. तृतीयपंथीयांचं बळजबरीनं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघडकीस आलाय. अवैध आणि बळजबरीनं धर्मांतरण करण्याचं मोठं रॅकेट अमरावतीमध्ये सक्रिय असल्याचा भाजप खासदार अनिल बोंडेंनी आरोप केलाय. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा साई दर्शनासाठी आज शिर्डीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी दिल्ली स्फोटाप्रकरणी सरकारनं कठोर कारवाई करण्याची मागणी केली. संसदेच्या अधिवेशनात आम्ही सरकारला यावरती प्रश्न विचारू असं राघव चड्डांनी सांगितलं. गोंदिया जिल्ह्यात बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमगाव देवरीमध्ये आदिवासी विद्यालयाच्या वतीनं रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये आमदार संजय पुराम यांनी सहभाग घेतला. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्तानं कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर सायरस पुनावाला कन्या शाळेमध्ये आदिवासी जनजाती गौरव पंधरवडा साजरा करण्यात आला. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील आदिवासी संशोधन केंद्र आणि संग्रहालय इथे विद्यार्थिनींची क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती. आदिवासींच्या जीवनशैलीचा विद्यार्थिनींना जवळून परिचय झाला. माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावातील हॉटेल कामगाराला मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकाला अटक करण्यात आली आहे. लखन हरिदास माने असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. हॉटेलमध्ये एका कामगाराला नग्न करून पाईपनं मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी दखल घेत आरोपी लखन मानेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. उत्तर नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची भरदिवसा धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून सचिन साहू असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पैशाच्या वादातनं हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. वर्ध्यातील भिडी इथे पैशाच्या देवाणघेवणीतून युवकाची हत्या केल्याची घटना घडली. आदित्य शिरभाते यांचे गावातील राहुल गावंडे यांच्याशी पैशावरनं वाद होते आणि याच वादातनं राहुलनं आदित्यला रॉडनं मारहाण करून त्याची हत्या केली. या हत्येप्रकरणी आरोपी राहुल गावंडेला पोलिसांनी अटक केली आहे. गंगाखेड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा 15,000ची लाच घेतानाचा किंवा मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. त्यामुळे पोलीस दलातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला असून पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. विवाहितेच्या आत्महत्येमुळे धुळे हादरलंय. धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरलाय. आईनं आपल्या 3 वर्षाच्या आणि 6 वर्षांच्या 2 मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. गायत्री वाघ असं मृत महिलेचं नाव आहे. मृत मुलांमध्ये मुलगा दुर्गेश आणि मुलगी दुर्वा यांचा समावेश असून पतीसह तिच्या सासू सासऱ्यांच्या जाचाला कंटाळूनच तिनं आत्महत्या केल्याचा आरोप आहे. भिवंडी शहरातील रहिमतपुरा रस्त्यावरती डंपरचा ब्रेक फेल झाला. या अपघातामध्ये इतर 6 वाहनांचं नुकसान झालंय. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झालेली नाही. जनावरं चरण्यासाठी गेलेल्या बहीण भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कोपरगाव तालुक्यातल्या चांदे कसारे हद्दीतल्या खाणीमध्ये ही घटना घडली. संगमनेरमध्ये एका वाहनामध्ये 1 कोटी रुपये सापडले. निवडणूक आयोग पथकानं 1 कोटींची रोकड जप्त केली. याबाबत अधिक तपास सुरू असून पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतकी मोठी रक्कम सापडल्यामुळे खळबळ माजली आहे.